तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत डाळ पालक आणि ती आपल्याला भातासोबत किंवा मग मसाले भात किंवा अगदी साध्या भातासोबत ती खूप सुंदर लागते. जसं आपण नेहमी डाळ भातासोबत म्हणजे भातासोबत जशी डाळ खातो त्या प्रकारातलीच डाळ आहे, पण ही जरा वेगळी आहे की त्यामध्ये आपण पालक घालणार आहोत. आणि आता ती कशी करायची आणि त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मी 1.5 चम्मच इतकं तेल घातलेलं आहे. त्यामध्येच अर्धा चम्मच हिंग आणि 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत सोलून. कढीपत्ता थोडासा, डाळ असल्यामुळे कढीपत्ता घालावाच लागेल. त्यातच एक मोठा कांदा घेतला आहे मी लांबट चिरलेला, बारीक कापायचा नाही आहे. आणि तसंच एक मोठा टोमॅटो, तोही मी लांबसरच कापलेला आहे. 4 ते 5 तिखट हिरव्या मिरच्या. तर हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धा चम्मच इतकी हळद घातलेली आहे आणि अर्धा चम्मच इतकं मी लाल मिरची पावडर कलरवाली घातलेली आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला. मिरची पावडरमुळे कलर खूप छान आला आहे. आणि यात मी धुवून बारीक चिरलेला पालक घातलेला आहे. बारीक चिरायचं आहे पालक व्यवस्थित. आधी व्यवस्थित धुवून मग चिरून घ्यायचं आहे. आणि इथे मी रात्रभर भिजत घेतलेली चण्याची डाळ रात्रभर भिजत घातली. आणि रात्री भिजत घातलेली नसेल तर तुम्ही सकाळी 2 ते 3 तास भिजत घालू शकता. ती डाळ मी घेतली आहे. 2 कप इतकी डाळ घेतली आहे आणि मी 2 पालक घेतलेले आहेत मोठे. तर हे व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी थोडं जास्तीचं घालायचं आहे म्हणजे डाळ आणि पालक व्यवस्थित शिजला पाहिजे. मी इथे ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजे मी 2 मोठे ग्लास भरून पाणी घातलेलं आहे. यामध्ये पालकाला पण पाणी सुटेल, त्यामुळे आपण 2च ग्लास घालायचे आहेत. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये मी मीठ घालते आहे. तर मी इथे 2 चम्मच इतके मीठ घातलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि 8 ते 9 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या, म्हणजे ती डाळ व्यवस्थित शिजेल. आणि जेव्हा आपण त्याला घुरळून घेऊ तेव्हा ती व्यवस्थित आणि लगेच मिक्स होईल. आणि म्हणजे तिला आपल्याला मॅश करून घ्यायचे शिजल्यानंतर. तर आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. हे बघा, डाळ आपली आणि पालक खूप सुंदर शिजलेली आहे आणि कलर पण खूप सुंदर आला आहे. आता आपल्याला हिला गरम गरमच मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे ती लवकर बारीक होईल. मी इथे पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेते. आपण इथे रवीनी किंवा हँड मिक्सरने पण करू शकतो. हे व्यवस्थित आपल्याला डाळ पूर्णपणे बारीक झाली पाहिजे इतकं मॅश करायचं आहे. डाळीचा कलर बघा किती सुंदर आला आहे. आता ही आपली डाळ झालेली आहे इकडे मॅश करून. व्यवस्थित शिजल्यामुळे ही व्यवस्थित मॅशसुद्धा झालेली आहे. आता हिला आपलं पुन्हा एकदा झाकण न ठेवता 1 ते 2 बॉईल काढायचे आहेत, म्हणजे अगदी 5 मिनटं पुन्हा शिजवून घ्यायची आहे आणि आपली ही डाळ तयार होईल. तर ही माझी आजची पालक डाळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही डाळ नक्की नक्की बनवून बघा. आपली डाळ तयार आहे. तर गॅस बंद करूया. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.